एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। तपोवनाच्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी ट्विट करत सरकारला सवाल विचारलाय। कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतायत असं राज ठाकरे यांनी ट्विट करत थेट सरकारला सवाल विचारलाय। तपोवनामधील 1800 पेक्षा जास्त वृक्षतोडीसाठी आता प्रशासनाने प्रस्ताव दिला होता आणि त्या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये एक संताप होता। त्याचबरोबर पर्यावरण प्रेमींनी देखील तिथे जाऊन आंदोलन केलं आणि या सगळ्यांवर काल उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आणि आज राज ठाकरेंनी ट्विट करत थेट सरकारला सवाल विचारलाय। आपण बोलूयात या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, आता राज ठाकरेंनी देखील या संदर्भात सवाल उपस्थित केलाय। अगदी खरंय, कालच उद्धव ठाकरे यांनी याबद्दल कठोर भूमिका घेतल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नाशिकच्या या महत्त्वपूर्ण मुद्द्याला हात घातलेला आहे। 1800 झाडं तोडण्याचा हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे असं म्हणत नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्या वेळेला सत्ता होती महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला सुद्धा कुंभमेळा झाला होता। त्या कुंभमेळ्याचं नियोजन इतकं उत्तम करण्यात आलेलं होतं, तेही कुठलेही झाड न तोडता की थेट अमेरिकेमध्ये तिथल्या महापौरांचा सत्कार करण्यात आला होता। इतकं सुंदर उत्तम नियोजन केलेलं होतं। बरं, त्यांनी असं सुद्धा लिहिलेलं आहे की ही झाडं जी कापणार आहात तुम्ही त्याची भरपाई तुम्ही दुसरीकडे करणार आहात असं तुम्ही म्हणता। मग यापूर्वी भाजप सरकारनं अनेक वेळेला कोट्यावधी झाडं लावल्याची, लाखो झाडं लावल्याच्या त्यांनी जाहिराती केलेल्या किंवा सांगितलेल्या आहे, तर ती झाडं नेमकी लावली तरी कुठे, ती तरी आम्हाला दाखवा असं त्यांनी यातून म्हटलेलं आहे। एकूणच जर आपण बघितलं तर नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे। नाशिककरांना माझं आव्हान आहे की तुम्ही ठाम राहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यात म्हटलेलं आहे। खरं तर या विषयामध्ये कोणतंही राजकारण आम्हाला करायचं नाहीये। आता जर आम्ही हा विषय घेतला तर तो निवडणुकीसाठी केला जातोय असं म्हटलं जाऊ शकतं, परंतु यात राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका असो अथवा नसो या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम आहे आणि आंदोलकांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे। प्रणाली, धन्यवाद माहितीसाठी।